काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या पर्यटकांवरील भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कडक निर्बंध आणायला सुरुवात केलेली आहे। त्या निर्बंधांपैकी सिंधू नदीचं पाणी बंद करण्यात आलेलं, काही प्रमाणात बंद करण्यात आलेलं आहे। वाघा अटारी बॉर्डर हे सुद्धा सील करण्यात आलेलं आहे। सार्क अंतर्गत जे विजा पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येत आहे ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहे व जे नागरिक लॉंग व शॉर्ट विजावर पाकिस्तानी नागरिक जे भारतात राहतात त्यांना 48 तासात परत मायदेशी परतण्याचे आदेश सुद्धा भारत सरकारने देण्यात आलेले आहेत। त्याचपैकी 111 नागरिक पाकिस्तानी नागरिक हे पुण्यात सद्यस्थितीला लॉंग व शॉर्ट टर्म विजावर पुण्यात राहत आहेत। ते मेडिकल रिझन्स असो किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी असो, या रिझनच्या अंतर्गत ते पुण्यात वास्तव्यास आता सद्यस्थितीला आहेत। तरी या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी काय म्हणाले हे आपण पाहूयात। याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून। आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 111 लोकांची माहिती आलेली आहे। ते सूचना जे आहे ते मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढे दिवसामध्ये त्याने बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे। तर त्याच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत 111 पर्यंत गेलेला आहे। त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे। वाढण्याची सूचना आहे का? हा आकडा जो आहे तो वाढण्याची सूचना? हा, याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे। ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही माहिती सर्वाधिक कशासाठी आलेले आहेत? पाकिस्तानी नागरिक आणि लॉंग विजा आणि कशासाठी आलेले आहेत? त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विजा त्याने घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे। काही टुरिस्ट म्हणून आहे, काही जे आहे ते काही इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आहे। पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुषंगाने कारवाई होते। केंद्र शासनाने डायरेक्शन दिलेलं आहे त्याची एक्झॅक्ट अंमलबजावणी होते। केंद्र शासनाने देखो माझ्याकडे त्याचा एक्झॅक्ट नंबर आम्हाला आठवण नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही लॉंग विजा पण आहे, काही शॉर्ट विजा पण आहे, ज्याच्यामध्ये टुरिझमसाठी पण आहे, रिलिजियस हे आपला काय म्हणतो इलाजसाठी सुद्धा काही लोक आलेले आहे। आणि इलाजसाठी जे लोक आलेले आहेत त्यांना माझी माहितीप्रमाणे आय थिंक 29 पर्यंतची मुभा आहे। तर त्याच्या अनुषंगाने त्यांना तातडीने कारवाई करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी होती।